आणि मित्रांनो इथं मी आलेली आहे मेकअप करून. तुम्ही बघू शकता इथे रिक्षा 8ला जाते का बस तिथून. तर मी खूप गडबडीमध्ये निघलेली आहे आणि इतका टाईम मी तुम्हाला पटपट मेकअप केला आणि सोपा निघलेली आहे. तर मी ऑटोमध्ये बसले, ऑटोमध्ये जाणार तिथे बसले तर मी दुसरा पण ऑटो तिथे डायरेक्ट जाणार आहे तिकडे. चला लवकर खूप उशीर होतात. हे बघा ऑटोमध्ये बसून चाललं. 20 रुपये हे घ्या, उघडा हे पटकन. तर आता वापस दुसऱ्या ऑटोमध्ये बसले मी गाईज आणि आता वापस मला जायचं आहे कारण की बस तरी तो गेली आहे. मी एक जणाला विचारलं की बस आहे का, पण बस तर गेली. आता बस गेल्यानंतर यार कसं असतं ना, बस आहे म्हणून रिक्षाला पैसे घालू वाटत नाही. जरी म्हणजे जरी 5-6 मिनिटं लेट झाला तरी चालू ना, आपण थांबू शकतो. बिकॉज तर गाईज मी अशी मुलगी आहे की जिथं बसला जर 10 रुपये लागत असतील आणि रिक्षाला जर 20 रुपये, तर मी अजिबात रिक्षाने जाणार नाहीये. मी बसनीच जाईन. सिरियसली मी बसनीच जाईन. पण आता काय करू शकतो ना, जर ऑफिस टाईमवर नाही पोचलं तर तिचा प्रॉब्लेम होईल. म्हणून मला टाईमावर पोचायचं आहे म्हणून मी रिक्षाला 20 रुपये घालायले. नाही तर जिथं अजिबात गेले नसते. दुसऱ्या बसची वाट बघत थांबले असते, पण मी अजिबात गेले नसते बरं का. सो मला तुम्ही चिंगूस म्हणा नाही तर काही पण म्हणा. चला लवकर. तर आता मी तुम्हाला पोहोचल्याच्या नंतर सांगणार कारण की तिथून पण मला अजून एक बस पकडायची आहे. तिकडून मी बसनेच जाते कारण बसने 15 रुपये आणि रिक्षाने 30 रुपये. सो मी 30 रुपये घालला येत तुम्हाला तर कधी पण माहीत झाला असेल. चला लवकर. फायनली तुम्ही आले बस स्टॉपला, बघू शकता. आणि बसची वाट बघत थांबली मी डॉक्टर ऑफिसला गेले. तर फायनली मी आता आलेले आहे बस म्हणून उतरले आणि आता थोडंसं चलत गेल्यानंतर माझं ऑफिस आहे. चला मग तिकडे चाललो आपण. सो फायनली मी आ गई हूँ ऑफिस पर. तर मित्रांनो तर थोडंसं लवकरच येऊन बसलेलं कधी पण बरं असतं, नाहीतर मग लेट झाला ना खूप प्रॉब्लेम येतो लॉग इन ते करण्यासाठी. त्याच्यामुळं मी आज लवकर आलेली आहे. मग मस्तपैकी एक रील्स बनवते तोपर्यंत वाजता 9:30 आणि मग लगेच ऑफिसला जाते. ठीक आहे. चला मग आपण एक छानशी रील्स बनवू आणि मला कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते. छान दिसते ना. सो उन्हात आले छान वाटायला लागले. हा मराठीमध्ये आता तुम्ही बोलत असाल आधी हिंदी अँड आता मराठी असं का करत आहे. जाऊ बघू आपण आपल्या मराठी भाषेमध्ये जो होत आलं तर करू. बट हिंदी कसं, हिंदी सगळ्या लोकांना समजते म्हणून मी हिंदी निवडली होते. बट आता हिंदीचा असा झाला आहे प्रॉब्लेम की मला काही येईनं गेली हिंदी आणि ती जाऊ दे. मग म्हटलं आपलं हिंदी मराठी ब्लॉग करून टाकू. राइट ना गाइस. तो मेरी हिंदी मराठी ब्लॉग है. आपको पसंद आते हैं तो जल्दी से लाइक कमेंट और शेयर और सब्सक्राइब करना भूलिएगा नहीं. तो चलते रील्स बनाते हैं, तब तक के लिए वेट कीजिएगा. फायनली मी आता आलेले आहे. आमचा ब्रेक टाईम झालेला आहे. काम थोडंसं फ्री टाईम जो असतो तो ब्रेक झालेला आहे आणि त्याच्यानंतर मस्तपैकी चाय वगैरे पेवा. तर मी चाय वगैरे पित नाही त्याच्यामुळं हा ब्रेक टाईम मी असंच वाया घालवते. तर मग आपण भेटत तर माझं टाईम होतं. मग फायनली तुम्ही माझं ऑफिस बघू शकता. किती सुंदर सजवलं होतं यार. 26 जानेवारीसाठी खूप भारी वाटत होतं.
मला ब्लॉग घ्यायचे होते, पण मी माझ्या फ्रेंडच्या मोबाईलमध्ये काढले. पण ते तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय. सब मेरी सहेली को बाय बाय टाटा करके मैं निकलती हूँ घर की ओर। घर जाने के बाद मुझे क्या पता था मेरे साथ ऐसा होगा। फायनली गाईज मी घरी गेल्याच्या नंतर मी जे बघते भाई मी हक्के बघते मेरे होश उड़ते कि निकिता का बर्थडे गाइस बर्थडे सेलिब्रेट किया, बहुत मज़ा आया, बहुत मस्ती किया, डांस वांस वो मस्त एकदम डांस भी किया खुल के भाई, बहुत मज़ा आया। अगर आपको ये वीडियो देखना हो तो पहले से जल्दी मेरे चैनल को लाइक सब्सक्राइब करना भूलिए मत। मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में, बाय बाय।